प्रियाला प्रीत कळेना. आता ही एकच गोष्ट आपण तिघांच्याही विरुद्ध वापरायची. म्हणजे माझा रायवल अनिरुद्ध, तुझा रायवल अभिजित आणि आपली कॉमन रायवल शमिका. काय? ऑफकोर्स त्यासाठीच तर मी इथे आलोय ना. म्हणलं तुला सगळं सांगावं आणि इथून डायरेक्ट घरी जावं आणि आजी आणि मामांना हे सगळं असं मस्त मीठ मसाला तडका मार्के सगळं सांगून टाकायचं. येस जय, हे लग्न नको थांबूया, हे लग्न होऊन जाऊ दे. येस. अरे असं काय बघतोस, खरं सांगते मी, होऊन जाऊ दे हे लग्न. अगदी थाटामाटा हजारो लोकांच्या समोर प्रचंड खर्च करू दे यांना. सुपर फंक्शन होऊ दे बघ. असा इव्हेंट ना की त्याची चर्चा झाली पाहिजे. तरच जेव्हा हे लग्न तुटेल तेव्हा त्याच्या तुटण्याचा जोरदार आवाज होईल. हा इव्हेंट जर कोणी पाहिलाच नाही तर काय फायदा. हे असं वाजत गाजत केलेलं लग्न जेव्हा मोडेल तेव्हा त्याच्याबद्दल चर्चा होईल, तेव्हा लोक गॉसिप करतील आणि मग आपलं आयुष्य इंटरेस्टिंग होईल. हे तुझ्या अवॉर्डसाठी आहेच, पण तुझं लग्न ठरलंय त्याच्यासाठी सुद्धा आमच्या सगळ्यांकडून. समजलं? अरे बापरे, तुम्ही सगळ्यांना सांगितलं की काय? हा, म्हणजे मला राहवलं नाही. तू खूप चांगला आहे सभी, एक चांगला आरजे आणि एक चांगला माणूस म्हणून तू सगळ्यांना आवडतोस. म्हणून तुझा आनंद मी इतर सगळ्यांशी शेअर केला. बस. आता जशी खंबीर आहेस ना अगदी तशीच राहा. शमिका आज जशी वागते तशीच उद्याही वागेल याची काय गॅरंटी आहे ना. त्याची कसं असतं ना, लव्ह मॅरेजेसचे खरे रंग नंतरच कळतात. रिया, तुला आठवतं आपण पण अशी किती धमाल करायचो नाही? किती चिडवायचो एकमेकांना. तेव्हा तर आशुदी होती पण तिची मेमरी सुद्धा परत आलेली नव्हती. किती प्रॉब्लेम्स मध्ये आपण साथ दिली आहे एकमेकांना. आणि आता जर सगळं ठीक आहे तर तू जॉईन नाही होणार का आम्हाला? आय विश माझा मेमरी लॉस झाला असता तर बरं झालं असतं. आणि असंही मला या फालतू मेमरीज लक्षात ठेवायच्या नाहीयेत. आणि तुम्ही दोघींनी मला आठवण करून देण्याचा प्रयत्न सुद्धा करू नका. ओके? रिया, मेघनाला फोन कर जरा. अहो, तुम्ही त्या राजांशी बोलात का? त्यांना तारीख कळवायला पाहिजे, नाही तर गोंधळ व्हायला सगळा. आणि तयारी करायला पाहिजे. कसं काय होणार सगळं कोणासोबत? इतकी काळजी वाटते मला ना. नको त्या गोष्टीची काळजी करणं हा आपल्या इथल्या बायकांचा छंद असतो की काय? मला अशी शंका लागली अभि. आई, तू अजिबात काळजी करू नकोस. आणि मेघनाचंच म्हणत असेल ना तर मी तिला फोन करून म्हणतो की बाईसाहेब लवकर या. जी कुठली पहिली फ्लाईट मिळेल त्याने तडक इंडियामध्ये ये. आणि आम्ही सगळे खूप मिस करतोय हे पण सांगेल. ठीक आहे? खरंच खूप आठवण येते रे तिची. खीर. वा, जोरदार झाली. हो, बाबांनी नोबेल प्राइज दिलं मला आज. चला, म्हणजे राजाकडूनही पावती मिळाली तुला. आणि या राजांकडनं मोत्याचा हार मिळाल्याशिवाय मला. अरे बापरे राजासाहेब, तुम्ही एवढं आईचं कौतुक करताय पण सगळ्यांनाच आवडले असं नाही. माझी प्रियाला